आज तुम्ही बीडला जातात, काय नक्की आज तुम्ही तिथे ठिय्या देणार आहात, काय मागणी आहे? आम्ही असं ठरवलं आहे की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि इतक्या वाईट पद्धतीने झाली, तर त्या परिवाराला न्याय देण्यासाठी जोपर्यंत वाल्मी कराडला अटक होत नाही आणि जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत बीडमध्ये राहून आम्ही ठिय्या आंदोलन देणार आहे. कारण आत्ता जे बीडमध्ये आज होणार आहे, तो मोर्चा जो होणार आहे, तो कुठेतरी असा राजकीय ड्रामा असल्यासारखं मला वाटतं आहे. म्हणून त्यात आम्ही सहभागी होणार नाही. आम्ही कलेक्टर कार्यालयाच्या तिथे राहून ठिय्या आंदोलन देणार आहे जोपर्यंत यांची अटक होत नाही तोपर्यंत. आणि एक महत्त्वाची हे पण मला न्यूज शेअर करायची आहे की काल रात्री जवळजवळ 11:15 11:30च्या आसपास मला फोन आला होता एका व्यक्तीकडनं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे 3 आरोपी परत कधीही सापडणार नाहीत कारण त्यांचा मर्डर झाला आहे. आणि त्यांनी ती जागा देखील सांगितली कुठे ते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे 3 प्रेतं सापडली आहेत. तर आत्ताच्या घटनेला मला खरंच कळत नाही हा खरा कॉल होता खोटा होता. ते या कॉलचे डिटेल्स जे आहेत ते मी SP बरोबर शेअर केले आहेत आणि त्याची चौकशी आता ते करून काय ते त्याच्यातनं निष्पन्न करतील.